आदर्श विद्या मंदिरमध्ये झालेला प्रकार हा अतिशय घृणास्पद होता आणि ह्या प्रकारामध्ये झालेली दिरंगाई ही अक्षम्य होती। त्यामुळे याबाबत चौकशी करण्याचे अधिकार काल मी डेप्युटी डायरेक्टरना दिलेले होते आणि त्यांना चाइल्ड कमिशनच्या अध्यक्षतेच्या उपस्थितीमध्ये ही चौकशी करण्यात आली आणि आज आमच्या विभागाच्या संचालकांनी या शाळेवर प्रशासकाची नियुक्ती केलेली आहे आणि त्या नियुक्तीचं पत्र हे आम्ही आता इश्यू केलेलं आहे आणि एक अर्ध्या तासामध्ये ते साईटवर कोणालाही महाराष्ट्रामधल्या कोणत्याही नागरिकांना ते डिपार्टमेंटच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या साईटवर बघायला मिळेल। दुसरी गोष्ट अशी आहे की असे प्रकार महाराष्ट्रामध्ये घडू नयेत म्हणून आम्ही आजच वेगवेगळ्या उपाययोजना कोणत्या करावायच्या काल तर आम्ही पूर्ण आढावा घेतलेला आहे। शाळांमध्ये ज्या समित्या स्थापन केलेल्या आहेत त्याचा आढावा घेतलेला आहे, परंतु आज आम्ही या संदर्भातलं परिपत्रक जाहीर केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आमची जे पूर्वीच आम्ही कंपल्सरी केलेलं आहे ते CCTV कॅमेरे बसवणे, त्याचप्रमाणे दुसरा जो मुद्दा आहे तो शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियुक्तीच्या दृष्टीने काय काय प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत याच्या संदर्भातला दुसरा मुद्दा आहे। तिसरा मुद्दा हा तक्रार पेटीच्या संदर्भात आहे आणि चौथा मुद्दा आहे तो सखी सावित्री समितीबाबतच्या तरतुदीच्या अनुपालनाच्या संदर्भात आहे। त्याच्यानंतर विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन कसं करायचं हा चौथा मुद्दा आहे आणि त्याच्यावर सविस्तर हे सगळं सांगितलेलं असतानाच याचा शेवट असा आहे या परिपत्रकाचा की मुद्दाम अशी प्रकरणं दडपण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित शाळेचे मुख्याध्यापक त्याचबरोबर कमिटी सदस्य या सगळे कारवाईला प्राप्त राहतील। याच्या पुढच्या काळामध्ये असे जर प्रकार दडपून टाकण्याचा प्रयत्न झाला तर त्यांना त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। हे सुद्धा जे आमचं परिपत्रक आहे हे आजच इश्यू होणार आहे आणि ते सुद्धा साईटवर महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना बघायला मिळेल, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा याची कडक अंमलबजावणी ही महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी सुरू केलेली आहे आणि याचे सगळ्याचे रिपोर्ट वेगवेगळे आमच्या डिपार्टमेंटला आणि मला प्राप्त होत आहे। त्याच्यामुळे आमच्या दृष्टीने शिक्षण विभागाने जी कारवाई करायची होती ही कारवाई पूर्ण झालेली आहे। उद्या सकाळपासून या शाळेचा ताबा प्रशासक घेतील। प्रशासक आम्ही तिथले जे स्थानिक अधिकारी आहेत त्यांनाच नेमलेलं आहे, कारण कुठल्याही जर इंडिव्हिज्युअल व्यक्तीला नेमलं तर त्याच्यामधून वेगवेगळ्या तऱ्हेची तक्रारी येतात आणि दुसरं असं आहे की तातडीची बाब असल्यामुळे तातडीने प्रशासक नेमलेले आहेत, परंतु संस्थेला जर अपील करायचं असेल तर ते अपील मंत्री त्या खात्याच्या मंत्र्यांकडे चालतं, त्यांना ती मुभा दिलेली आहे, त्याच्यामुळे ते आपली बाजू मांडू शकतात। अपिलाची ज्याला त्यांना तारीख मिळेल त्यावेळेला आणि त्यांना न्याय मिळू शकतो, म्हणजे त्यांचा काही दोष नसेल वगैरे असं त्यांचं काही म्हणणं असेल तर ते मांडू शकतात। पण आजपासून ही संस्था ही प्रशासकाच्या आधिपत्याखाली त्या ठिकाणी चालू राहील। कुठल्याही अडचणी या विद्यार्थ्यांना येणार नाहीत आणि जे कमिटीचे अधिकार असतात हे आता प्रशासकाला प्राप्त झालेले आहे। नाही, मी असं काय कमिटीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करायच्या सूचना दिलेल्या नाही आहेत, कारण आमचं परिपत्रक आज निघालेलं आहे आणि त्याच्यामुळे याच्यानंतरच्या काळामध्ये ज्या होणाऱ्या आहेत आणि ही शेवटी अधिकार असतात हे पोलिसांचे सुद्धा असतात आणि त्याच्यामुळे कमिटी बरखास्त करणे ही एवढी मोठी शिक्षा आहे, म्हणजे बरखास्त केलेली नाही त्याच्यावर प्रशासक नेमला आहे, मग त्यांचे अधिकार काढून घेतलेले आहेत, ही सुद्धा खूप मोठी शिक्षा आहे। कुठल्याही एखाद्या संस्थेवर प्रशासक येणं ही मोठी शिक्षा असते आणि पुढच्या काळामध्ये कारवाई करण्याचे सुद्धा अधिकार हे शासनाने आपल्याकडे केले। ते परिपत्रक आम्ही आजच्या तारखेने जारी केलेलं आहे, त्याच्या पुढच्या काळामध्ये कोणाची अशी हिंमत होणार नाही की त्यांना त्या निदर्शनाला आणलं आणि त्यांनी त्याच्यावर ॲक्शन नाही घेतली असा प्रकार घडणार। हिंदी में
जो कुलगांव बदलापुर में जो इंसिडेंस हुआ था आदर्श विद्या मंदिर में, तो वहाँ की जो कमिटी थी वो उसका जो अधिकार था उसको ख़त्म किया गया है और वहाँ पे एडमिनिस्ट्रेटर अपॉइंट किया गया है। तो आज से या कल सुबह से एडमिनिस्ट्रेटर वहाँ की सब जिम्मेदारी लेंगे, स्कूल वैसे ही चलता रहेगा, बच्चों को कोई असुविधा नहीं होगी, लेकिन एडमिनिस्ट्रेटर और वो कमेटी वो स्कूल का पदभार संभालेंगे। दूसरी चीज़ ये है कि ऐसी दुर्घटनाएं महाराष्ट्र में नहीं हो, इसलिए क्या क्या करना है इसके बारे में डिटेल जीआर शासन ने इशू किया है। इस डिटेल में सीसीटीवी का तो कंपल्शन पहले से ही था, लेकिन उसका मेंटेनेंस रखना, उसको चालू स्थिति में रखना, ये सब बातें बताई गई है। और फिर जो दूसरी चीज़ है उसमें जब आप टेम्पररी स्टाफ अपॉइंट करते हैं तो उसके बारे में क्या प्रिकॉशन लेनी चाहिए। जैसे अगर लड़कियों का सेक्शन हो तो उसमें लड़कों मतलब मेल को अपॉइंट नहीं करना चाहिए वगैरह, जो भी है उसकी कैरेक्टर का एग्जामिनेशन होना चाहिए, सब बातें इसमें लिखी गई है। फिर जो बॉक्स रखना है कंप्लेंट बॉक्स, उसके बारे में काफ़ी डिटेल से लिखा गया है। फिर सखी सावित्री जिसके बारे में कल भी मैंने जिक्र किया था कि 1 लाख स्कूल में से 82,000 स्कूल में इसका गठन हो गया है। ये पूरी तरह से गठन हो, अगर गठन नहीं होगा तो उसकी रिस्पॉन्सिबिलिटी किस पे आएगी, इसके बारे में इस जीआर में ठीक से लिखा गया है। फिर विद्यार्थी सुरक्षा समिति का गठन किया है ताकि बच्चे जब बात करते हैं तो टीचर से या सीनियर से बात करने में उनको घबराहट होती है, तो अपने जो सीनियर्स है उनसे वो ज़रूर बात कर सकते। तो वो गठन कैसे होगा और जो पॉश एक्ट है उसका वहाँ पे कैसे अमल होगा, इसके बारे में डिटेल में लिखा है। और ये जो कमिटी है उसका जो कामकाज चलेगा उस पर कंट्रोल करने के लिए एक सुरक्षा समिति रहेगी स्टेट लेवल पे। हमारे जो आयुक्त है वो इसके मुख्य रहेंगे और इसमें रिस्पॉन्सिबिलिटी भी आइडेंटिफाई की है। अगर हमारे कोई कर्मचारी, टीचर्स, मुख्याध्यापक या तो स्कूल कमेटी के जो ट्रस्टीज़ है वो अगर इस तरह का इंसिडेंस छुपाने की कोशिश करते हैं या तो उस पर एक्शन नहीं लेते हैं तो ये आगे चल के इन पे एक्शन होगा, ये क्लियरली इस जीआर में लिखा है। तो इसके बाद बहुत सारा कंट्रोल आ जाएगा। ये इंसिडेंस एक ही जगह पे नहीं हुआ, कल पुणे में भी एक ऐसा इंसिडेंस हुआ था कि जिसमें ज़्यादा कुछ नहीं हुआ लेकिन छेड़छाड़ की कोशिश की गई, लेकिन ये भी छुपाने की कोशिश की गई। और भी एक जगह पे ऐसा इंसिडेंस हो गया अकोला में, तो अकोला में भी हमने वो जो टीचर है उसको डिसमिस करने की हमें सिफारिश मिली है, उस पर भी अमल हो जाएगा। जितना भी ज़्यादा से ज़्यादा हम लोग एक्शन ले सके उसका इम्पैक्ट ज़रूर होगा। सुरक्षा के लिए ये हमारी जिम्मेदारी है, हम पूरी कोशिश करेंगे कि इसका स्ट्रिक्टली इम्प्लिमेंटेशन हो। भाई जो जी आर होता त्याची कठोर अंमलबजावणी करावी अशा पद्धतीच्या सूचना तुम्ही दिलेल्या आहे, याबद्दल थोडक्यात एक विस्तृत माहिती सांगा। सखी सावित्री आणि ते सखी सावित्री हा मुलांच्या संपूर्ण काळजी घेण्याचा एक कार्यक्रम आहे, परंतु या कार्यक्रमामध्ये मुलांची हॅरेसमेंट होऊ नये हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। मुलांच्या शिक्षणाचा दर्जा वाढवत असताना मुलं सुरक्षित कशी राहतील याचं डिटेल वर्णन हे त्या सखी सावित्री या स्कीममध्ये आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन हे करण्याची जबाबदारी ही आमच्या शिक्षण खात्याची असल्यामुळे आम्ही सर्व आमचे डेप्युटी डायरेक्टर, एज्युकेशन ऑफिसर, ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर सर्वांना सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये कुठलीही कमतरता येता कामा नये। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की कालपासून आम्हाला रिपोर्ट यायला सुरुवात झालेली आहे। 82,000 वरून आमच्या ज्या 1 लाखापेक्षा जास्त शाळा आहेत प्रत्येक ठिकाणी याची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी असं आम्ही Why exactly this happened, and are they not fearing the entire system over here that they are trying to hide such heinous crimes? When girls were molested. No, whatever you are saying is right. They
didn't take action. On the contrary, they didn't disclose this matter till 17. And that's why their committee is now, their powers are taken out. Administrator is appointed. Regarding the police department action, Honorable Deputy CM has already appointed a SIT to look into it. Whosoever is responsible for this would be severely punished. So it is alleged that the school management is somehow associated with the government or any allied parties of Mahayuti. So and that's why they somehow tried to, safeguard the accused in this entire matter, and that's why the delay was there. What do you think about this? Why they will try to safeguard the criminal? That is first of all the question. Because the trustees have not done anything, that is for sure. But what is their crime is that they didn't take action, and that's why a strict action is taken against them. All their powers are withdrawn, and an administrator is appointed on that school. So they will not be running the school. Henceforth, the administrator will be running the school. And in the meantime, the inquiry will take place. And if they want to make an appeal against our order, that is possible. But whatever you are saying, that delay should not be there. We are of that opinion. That's why SIT is formed. And in SIT, whatever is the result or outcome, actions would be taken against those officers. So Sakhi Savitri committee is supposed to be there in every government school. What exactly is the situation and status of that particular You will have to understand. Why it was not formed, and why the audits and inspections are there from No, the 82. No. Why that was not done? 82,000 committees are already formed, and these committees were formed only after my intervention 6 months back, because GR were there, but they were not implementing. And that time also I had told that from the safety point of child, this is very much important, and that's why we have come up to 82,000. We have a very large department, so there are private schools also. So many a time it becomes a problem. But with this circular, we are including everybody, and even the private school. If they try to hide such kind of crime, they will be their renewal will not be done. So timely inspections are there always in the government schools. We all know about it. Then why in those inspections this point was not taken up, that these committees are not formed, and you are saying that you have intervened 6 months ago and that's when the committees were formed. Why it was not done previously? There are so many, you will have to understand that teachers have so many other duties as well. But many a time you must have observed that rarely such incidences happen in Maharashtra, which is very bad. Even one incident should not happen. We are very particular about it. But the lowest probably is in Maharashtra, because we have the systems in place, and we take very quick action. But in spite of that, even one incident is not as per the reputation of Maharashtra, and that's why we are taking additional care. And actions are now taken against the school. Action is taken against the criminal. So I think now that the situation should be normal in Badlapur. I was supposed to go to Badlapur and talk to the parents of the students, but I was informed by the police department that still the morchas and other things are happening. If I am ready to come there, they must tell us what more we should do, and we are ready to do that. And that's why they have asked me to postpone it by another 2 days, because some new problem has arisen there. People want to keep that issue alive. That is the problem. That is not in the interest of the family of the sufferer, the affected families, because they are the ones who has to get the release. Yesterday when I visited that place, I have called women and child welfare department officers also, and I have issued all the instruction how the family are to be helped, not only financially but mentally also. So that process is on, and right now it is the small babies who are small children who are really affected. Their mental status should be taken care of, and that is the need of the hour. And that's why I'll be meeting the parents
secretly of course, because otherwise the identity would be disclosed. So I'll be meeting them secretly and will offer all the help that is required for this family. Sir, you were talking about एक मिनिट राज ठाकरेंनी म्हटलंय की मुख्यमंत्र्यांनी अशी परिस्थिती होत असेल तर हे कायदा आणि सुव्यवस्था धाब्यावर बसल्यासारखं आहे आणि लाडकी बहीण योजनेचा गवगवा करण्यापेक्षा बहिणींना आपण मुख्यमंत्र्यांच्या राज्यात सुरक्षित आहोत याची शाश्वती जरी झाली तरी खूप आहे. बघा, हे प्रकार करणारी लोक ही मानसिक विकृती असलेली लोक असतात. ही विकृती ठेचली पाहिजे आणि ह्या विकृतीपासून लोकांना दूर गेलं पाहिजे. कारण आपण कितीही जरी सुरक्षितता ठेवली तरी अशी विकृत माणसं जोपर्यंत समाजामध्ये आहेत त्यावेळेला ते काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार. त्याच्यामुळे त्यांना कडक शिक्षा होणं, त्याच्यासाठी सरकारने जाहीर केले स्पेशल प्रॉसिक्युटर, फास्ट ट्रॅक कोर्ट आणि शक्ती कायदासुद्धा आमचं राज्य अंमलात आणू इच्छितं. त्याच्यामध्ये काही टेक्निकल इश्यूज होते म्हणून ते पेंडिंग आहे, पण ते सुद्धा आम्ही लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करू. आणि बाल हक्क आयोगाची मागणी होती की विशेष पथक विशेष युनिट तयार व्हावं. बाल हक्काचे आपल्या जे अध्यक्ष आहेत सुसीबेन शहा या सातत्याने आमच्या डिपार्टमेंटच्या सातत्याने संपर्कात असतात. कालसुद्धा त्या माझ्याबरोबर आलेल्या होत्या आणि ते ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करतात मुलांच्या सेफ्टीच्या संदर्भात. परंतु आता नॉर्मल वातावरण अशासाठी सुद्धा झालं पाहिजे की 12,000 मुलं त्या शाळेमध्ये शिकतात. मग त्या मुलांना सुद्धा शिक्षण घेण्याचा अधिकार आहे की नाही, की सातत्याने मोर्चे आणत राहायचे आणि मुलांना डिस्टर्ब करायचं, ही कुठली नीती आहे हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. विषय झाला अतिशय वाईट विषय होता, त्याच्यावर ॲक्शन झालेली आहे. परंतु मुलांचं शिक्षण तर रोज चालूच राहतं. ती शेवटी शाळा आहे. शाळा व्यवस्थित चालू राहिली पाहिजे तर आजूबाजूला सुद्धा शांतता पाहिजे याचा विचारसुद्धा प्राधान्याने केला पाहिजे. कारण आता येणाऱ्या सगळ्या व्यक्ती त्या ठिकाणच्या त्या राजकीय व्यक्ती आहेत, त्या भागातल्या त्या व्यक्ती नाही आहेत, हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे सातत्याने हे प्रकरण पेटत ठेवून त्याच्यातून राजकीय लाभ घेण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर ते विद्यार्थ्यांच्या हिताचं नाही, एवढंच मी सांगू इच्छितो. So you were talking about GR. What exactly are the instructions which are mentioned in that GR? When was this GR released and what exactly are you GR is released today. Yesterday we have taken the review of entire Maharashtra and we have given strict instruction yesterday, but at the same time this GR speaks about the CCTV cameras because CCTV cameras are compulsory. However, it is found that many places proper care is not taken and many of the CCTVs are not working. So it is clearly written that if the CCTV is not working, the concerned management would be held responsible for that. Second thing is appointment, because you will have to understand one thing, this crime was also done by a person who was temporarily appointed. So what precaution is to be taken while appointing such people, that is clearly mentioned in the GR. Second thing is the use of lady staff in girls school or girls section has made compulsory. Then the complaint box is made compulsory. How it is to be opened and what care is to be taken, it is clearly mentioned. Then as I told you earlier, the Sakhi Savitri, implementation of Sakhi Savitri is again written here. Then the new thing that is again coming up is forming of a committee on school level and forming of a committee on state level for safety of the student. And again the last thing and very important thing, as henceforth the management, the teacher, the non-teaching staff, whosoever comes to know about such incidents will have to immediately report to the higher authorities, and if they don't do so, they are liable for the punishment. That is the main thing that is included in this GR. Thank you.